भाई गुलाल आलाय आणि रस्ता उमटत नाही. आपला यो आहे आणि सिंगर काय आणलं रे? यो आहे आणि सिंगर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी. तर परत स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपला जतीन म्हणजे आपला लहाना तो जाणार आहे खंडोबा महाराजांच्या कावड यात्राला. तर आता आपण त्याला काही पोळ्या बिळ्या चटणी बिटणी करून देऊ. तेवढ्यात आपला गॅस संपला आहे. पीठ मळून ठेवलेलं आहे आपण. तर आपल्याकडे एक नवीन सोय आहे एक, तिथं आपण बनवून आणि देऊ त्याला. आणि जमलं तर आपण पण दर्शनाला जाऊ तर आपण नक्की पूर्ण तिथलं घेऊ नाही का सीन वगैरे. आणि मंदिर वगैरे छोटंसं मंदिर आहे, नदी आहे, तिथून पाणी आणता कोणतं रे, चांदोरी साईखेडा तिथून पाणी आणता आणि आमच्या वनी खंडोबा महाराजांची आंघोळ होती त्या पाण्याने. तर नक्की पूर्ण ब्लॉग मध्ये टिकून राहा. तर याचा आपण डब्बा बनवू. आता सामान ठेवलेला आहे, त्याने भरून ठेवा म्हणे, काय सुद्धा करते नाही. तर आपली नवीन जुगाड काय करणार, गॅस संपला ना, आज रविवार आहे, टाकी काही भेटणार नाही. म्हणून मग आता लय टाइम होऊन जाईल, लय उशीर होऊन जाईल, म्हणून आपण जतीनचा डबा. डाळ तर भारी शिजलेली आहे. या पब्लिक जेवायला. पोळ्या झाल्या आहे. आता शेंगदाण्याची चटणी बनवतोय. सगळं आपण करून ठेवलं होतं नाही का. आता थोडीशी अशी मिरची पावडर टाकून, लसूण बिसन, देव बी काही परीक्षा घेतो नाही का. ज्या दिवशी त्याला जायचंय कावडला आणि त्या दिवशी संपलाय गॅस. किती मुसीबत देव बाप्पा. तर गाईज आपलं सगळं आवरलेलं आहे. तर आता भाला येईल पूजायला. तर ते भालाचं दर्शन घेऊ आपण आणि ते पूजून पण घेऊ नाही का. आता कावडीला निघणार आहे जतीन. तर मग आता चला बघूया आपण किती मस्त तयारी केली बा, रांगोळी बिंगोळी काढून. कारण की भाला आपल्या घरी येणार आहे नाही का, नशिबवाल्यांच्या घरी येतं. तर गाईज बघितलं तुम्ही, आपल्या घरी भाला आला होता पुंजायला नाही का. नशिबवाले आपण जे आपल्या घरी. आपला जतीन एवढा होता तेव्हापासून, म्हणजे एकदम एवढा होता तेव्हापासून कावडला जातो. आता तो 20 वर्षाचा होऊन गेला. म्हणजे आता तिची एवढी कावड झालेली. कारण की त्याला बी खूप माझ्यासारखा देवांचा येडे, पण माहिती नाही काय आमच्यासोबत वाईट होतं. तर चला, जायचं जर ठरलं तर आपण नक्की जाऊ. थांबा 2 मिनिटं. तर गाईज आपण निघालेलो आहे. आपल्या डीवायने आपल्याला स्टंट दिला होता म्हणून मनले नाराज झाला होता, पण आला तो गाडी घेऊन. तर चला आता आपण निघू आणि दर्शन नक्की घ्या. ब्लॉग मध्ये टिकून राहा. क्या बोलती पपली. यो है नी सिंगर लागते का लय फुटेज खातो हा, असं वाटत नाही का तुम्हाला. आपलं काम आहे. गाईज पेट्रोल टाकायला थांबलेलो आहे आपण. पेट्रोल टाकू आणि न्यूज शिकू आता. काय एकदम पेट्रोल टाकायचं बरं का.
गाईस यांच्यामुळे खूप टाइमपास होऊन राहिला. काय गेले टाइमपास करताय हे काय पटकन चालती नाही पटकन येते नाही. आणि हा पोऱ्या गाडी जरा व्यवस्थित चालवा आणि पटकन या. आपण गाडी पण एक्सचेंज केलेली काय. आपण निघालेलो आहे गाडीने किती बंदर पुढे गेले काय माहिती. आम्हाला म्हटलं हळूहळू चालतो म्हणे मरणाच्या जोरात चालले. विसू पण नाही राहिले ते डोळ्याला काय आम्ही भाऊ आई जाता काय कव्हर करायचं विचार करून राहिले. ओव्हरटेक करायचं विचार करून राहिले पण काही ते ओव्हरटेक मध्ये दिसून नाही राहिले. तर चला आला त्यांना आपण पकडू. आमचा आपल्याला डायरेक्ट मंदिरात आपल्याला म्हणजे आपल्याला माहित नाही जातोय आता म्हणजे पुढे निघून गेला आता परत रिटर्न जातोय. ती भाई फुला झालाय आणि रस्ता उमजत नाही. डी भाई येऊन का फुला झालाय डी भाई काय तर गाईस पोहोचलो आहे आपण. भरपूर फिरवलं आपल्याला नाही का. पहिल्यांदा आलेलो आहे आपण. बघा किती जबरदस्त मंदिर आहे. बघू शकताय तुम्ही. मस्त जबरदस्त मंदिर आहे. इथं तर नदी आहे. त्या नदीवरून पाणी नेता नाही का वणीला. तर गाईस आपण जेवण केलेलं नव्हतं. खायला काही भेटलेलं नव्हतं. तर डी वाय फुल काय जादू फुल जादू खाऊ राहिले काय. जादूचे कुरकुरे. आपला योयो आहे आणि सिंगर काय आणलं रे. योयो आहे आणि सिंगर मैं आ गया. आम्ही 6 वाजेचे येऊन बसलेलो आहे. आम्ही 6 वाजेचे येऊन बसलेलो आहे. हा आत्ताची आम्ही मला म्हणतो मम्मी इथं जे मम्मी तिथं जे. ती गाडी त्यांची वाली आता आले. ते मुक्काम राहतील पण आपल्याला घरी जावं लागतं कारण की आपण आता घरी बाईकवर आलेलो आहे. तर आपण रिटर्न जाऊ. हे पायी येतील आता. यांची कावड यात्रा पायी येईल. आणि तिथं वणीत आल्यावर कुठे स्टॉप राहील आमचा वणीत आल्यावर साखरेश्वरी फाट्यावर आपण जाऊ. तो नेक्स्ट ब्लॉग घेऊ आपण. हा ब्लॉग आपण आता थोड्या वेळाने संपू. थोडासा टिकून राहा. आम्ही आलोय आता कावडीला खतरनाक मध्ये. हा माझा मित्र आहे. तर आहे ना माहित आहे यांचा लय मोठा बिग फॅन. तर गाईस आपण दर्शनाला गेलो होतो. तर बघितलं असेल तुम्ही मी खूप कन्फ्यूज झालेली होती कारण की आपण भरपूर खंडोबा महाराजांच्या मंदिरात गेलेले आहे. तर आपण बघितलेले आहे त्यांची अशी मूर्त होती आणि हे म्हणजे असे खाली होते. त्यामुळे ते आपल्याला काही समजलं नाही म्हणून मी खूप कन्फ्यूज होती. तर यायची वाट बघत होती मी. आपल्याला इतिहास विचारायचं होतं. असं काय आहे ते आम्हाला तुम्ही थोडक्यात सांगू शकता का. हे देवस्थान चांदुरी क्षेत्र हे खंडोबाचं देवस्थान असून हे देवस्थान स्वयंभू शिवलिंग रूपाने
प्रगट झाले. त्यामुळं देवाची इथं मूर्ती नाही, काहीच नाही, फोटो पण नाही, शिवलिंग फक्त शिवलिंग आहे. आणि ते हे जे देवस्थान आहे, या देवस्थानाच्या 5 वेळेस दर्शन केल्यानंतर जेजुरीचं एक दर्शन पूर्ण होतं. तर गाईस नक्की तुम्ही या आणि नक्की बघा. खूप मोठी इथं अशी नदी पण आहे. त्या नदीचं नाव काय आपल्याला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे का? गोदावरी. गोदावरी नदी. तर इथं खूप मोठी अशी नदी आहे. तर आपण उशिरा आलो नाही का, त्यामुळे आपल्याला काही सूट घेता आलेलो आहे. नेक्स्ट टाइम आपण येऊ तर नक्की तुम्हाला पूर्ण दर्शन आपण करून देऊ. तर आता आपण यांच्याशी माहिती विचारली नाही तर आपल्याला पण माहिती नव्हती. धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला थोडक्यात की 5 वेळा जर इथं आलो तर आपल्याला जेजुरीचं दर्शन घडतं. म्हणून नक्की या आणि मंदिराला भेट द्या.